दिनांक 12 मे 2025 शहरात पुन्हा एकदा खुनाची थरारक घटना उघडकीस आली आहे। जुन्या वादाच्या रागातून 6 जणांच्या टोळक्याने मिळून हकीक उल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला शाह वय वर्ष 37 राहणार प्रकाश नगर कुपवाड सांगली यांचा निघृण खून केला। राज्यात 10वीचा निकाल 94.10% यंदाही मुलींची बाजी। कोकण विभाग अव्वल आणि अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन निकाल। सीबीएसई 10वी आणि 12वीचा निकालही जाहीर। 12वी मध्ये 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण तर 10वीचा 93.6% निकाल। भारताच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या 11 जवानांसह 51 जण मारले गेले। ऑपरेशन सिंदूरवरती पाकिस्तानचा अखेर कबुलीनामा। आदमपूर एअर बेसला भेट देऊन पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला चपराक एअर डिफेन्स सिस्टीमही उद्ध्वस्त केल्याचा पाकने केला होता दावा। वायुदलाच्या योद्ध्यांचं पंतप्रधानांकडे कौतुक। नवी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांची महत्त्वपूर्ण बैठक। सीडीएस आणि तीनही दलांच्या प्रमुखांसह बैठक। ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानवरच्या कारवाईनंतर आढावा। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। लष्कर तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा। राज ठाकरेंची सदिच्छा भेट। राजकीय चर्चा नाही। तासभराच्या चर्चेनंतर आणि भेटीनंतर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। खरी खिचडी खाली, राजकीय नाही, सामंतांची निश्चित टिप्पणी। उद्धव ठाकरेंच्या अटी शर्तीनंतरही राज ठाकरेंच्या महायुतीच्या नेत्यांशी गाठीभेटी सुरूच। राज ठाकरेंनी उद्धव यांच्या अटींना केराची टोपली दाखवली का? सवाल उपस्थित। मुंबईतल्या कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवारांचा संवाद। दोनही राष्ट्रवादी एकतेची मूठ कधी बांधणार याची उत्सुकता। आरोग्य विभागामध्ये काम करणारे लाडके भाऊ 7 महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या पगारासाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या। राज्यात आज किंवा उद्या मोठा बॉम्बस्फोट होण्याची धमकी। महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेल। पोलिसांकडून सर्वसामान्यांना सतर्कतेचे आदेश। वाशिममध्ये फेरीवाल्यासोबत झालेल्या किरकोळ वादातून 2 समुदायांमध्ये दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड। शहरामध्ये तणावपूर्ण शांतता।